रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. आमची व्यूहरचना आमच्या नेत्यांनी केलेली आहे. तसं पाहता आम्ही हे त्यापूर्वी जनसेवा संघटनेच्या मार्फत हे ग्रामपंचायतीचे इलेक्शन आम्ही लढवलेले आहे. विकासाचा महामेरू दौडवण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी आदरणीय धवलदादांनी राष्ट्रवादी पक्षाशी प्रवेश केला आणि त्यांच्या समेत सर्व जनसेवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश झालेला त्या दिवशी. आता आमची रणनीती अशी आहे की या गावातील लोकांना न्याय द्यायचा आहे आम्हाला. आमचे गेल्या ग्रामपंचायतीमध्ये 3 उमेदवार होते, त्यामध्ये आदरणीय उर्वशीराजे मोहिते पाटील ह्या बिनविरोध होत्या. ऐतिहासिक त्यांची बिनविरोध निवड झाली होती. आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार माझीच मुलगी आहे, ॲडव्होकेट देवयानी सुधीर रास्ते, जी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि तिला सगळ्या म्हणजे मी गेले 30 वर्ष जनसेवा संघटनेचं काम करतोय. सदस्यापासून महाराष्ट्र जनरल सेक्रेटरीपर्यंत मी काम करतोय. त्यामुळे माझ्याच नेतृत्वाखाली तिला सर्व शिकलेलं आहे, माझ्याकडे बघितलेलं आहे माझ्या कामाच्या बद्दल. ते लोकांच्या अडचणी तिला माहीत आहेत. आम्ही पण झोपडीतूनच अगदी सर्वांचं जीवनमान बघितलेलं आहे. अकलूज नगर परिषदेचं ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस विरोधक म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार यांनी दहशतमुक्त अकलूज करायचंय, भयमुक्त अकलूज करायचंय अशा प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसते. त्या संदर्भात प्रतापगडाची उमेदवारी ही अजितदादा गटाकडून जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात सांगा की तुमचं अकलूज निवडणुकीसाठी नेमकं विजन काय असणार आहे? अकलूज दहशत ही आम्हाला तर जाणवत नाही. आमच्या नेतृत्व असं खंबीर आहे की ते कोणावर दहशत करत नाही. त्यांना कार्यकर्त्याला तर त्यांच्यामुळे दहशतच नाही, म्हणजे गरजच नाही कशाची. धवलशी हे नावच भास आहे. मग ते कार्यकर्ता असो नाहीतर त्यांचं एक म्हणणं आहे की अकलूज माझं गाव हे माझं सर्व कुटुंब आहे. गावातील प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे दहशत ही काय जे चाललेलं आहे, विकासाचा मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि वेगळ्याच प्रश्नाकडे माणसाचं कल शेवटी हा का राष्ट्रवादी पक्ष काय, भाजप काय आणि शिवसेना काय, तिन्हीच मिळून सरकार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा ते स्वतः अर्थ खात्याचे मंत्री आहेत. त्या खात्याचे मंत्री महिला विकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे या लाडी प्रश्न विचारला तर म्हणजे माझ्या तोंडून पहिल्यांदा पप्पासाहेबाचंच नाव यायला पाहिजे होतं. त्या अकलूजच्या जडणघडणीत सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पप्पासाहेब त्यांचे फार मोठे योगदान आहे. पप्पासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अकलूजमध्ये दुष्काळ पडला होता. लोकांना पाणी प्यायला नव्हतं. आपली सर्व धरणं आटली होती. त्यावेळेस पप्पासाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि एका रात्रीत 45 बोर रेकॉर्ड ब्रेक 45 बोर अख्ख्या गावात मारले होते. आणि विशेष म्हणजे सर्व बोरला पाणी लागलं होतं, कारण भावना चांगली होती. आणि आजही अकलूजमध्ये गल्लीबोळात ते पाणी लोक पित आहेत. असं नेतृत्व पप्पासाहेब होतं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही 30 वर्ष झालं काम करतोय. आम्हाला बी तेच बाळकोड आहे. लोकांचं जनसेवा जेव्हा जीवमान असे तो जनसेवाच करू. आमचं ब्रीदवाक्यच जनसेवा आहे. मग तो पक्ष कोणताही असो, आमच्या नसानसात रक्तातच आम्हाला शिकवलंय की लोकांची सेवा करणं. आणि आमच्या मूळ हेतू हा सेवा आहे. कुणाला लुबडणं नाही किंवा आम्हाला काय दुसरं करायचं नाही. आम्हाला लोकांची सेवा करायची आहे आणि हे माध्यम आहे. नगरसेवक होणं हे माध्यम आहे. आम्ही तर ऑलरेडी सेवा करतोय. आम्हाला काय, आम्ही ह्या आधी नगरसेवक नव्हतोच आम्ही, पण आमची चालू आहे जनसेवा. आमचे महिन्यातनं 2 तरी मोठे प्रोग्राम असतात जनसेवा संघटनेचे. त्यामुळे आम्ही लोकांना माहित आहे जनसेवा संघटना काय. आणि आम्ही सर्व पॅनल नगर अध्यक्षासह निवडून येणार भारतीय जनता पार्टी असणार आहे. आणि आकर्षित काय खोटं आश्वासन देऊन आकर्षित करायचं नाही आम्हाला. आमचं ऑलरेडी काम आहे, आम्ही करतोय. आम्ही काय आज आलोय ना आम्ही आज निवडणुकीत उतरलो असं नाही. गेली 3रं टर्म आहे. आम्ही 40-45% आहेच जनसेवा संघटना नावानं असताना सुद्धा. प्रतापसिंह मोहिते पाटील, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन पॅनल असायचं आमचं दरवर्षी इलेक्शनला. 2 पार्टीचं इलेक्शन होतं. आमच्याकडे 42, 43, 47% पर्यंत आम्ही गेलो होतो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, तुमच्या या निवडणुकीत खरी लढाई किंवा खरी लढत, तुमच्या उमेदवारांची खरी लढत ही
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराशी असणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारासोबत असणार? नाही, आमचे शरद पवार त्या प्रसंगाचे नाही. हे त्यांचं काय संबंध आहे इकडचा? आमची लढाई त्यांच्याशीच आहे. आम्ही तिसऱ्या टर्म, चौथी आहे टर्म आम्ही त्यांच्या संग लढतोय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बी ताकद लावलेली दिसत आहे ना पण सध्या. हा फुगा आहे. पैशाने सर्व काही मिळत नाही, तात्पुरता आहे. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, हे जे चाललेलं आहे अकलूजमध्ये, कार्यकर्त्यांना पैसे देऊन विकत घेणे, हे काय आपल्या अकलूजची संस्कृती नाही. हे आपलं गाव एका काळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवलेलं गाव आहे. त्यामुळे इथं काय त्यांचं चालणार नाही. त्यांनी जे केलेलं आहे आज काल काल जो प्रकार केला इथं, तो सुद्धा निषेधार्थच आहे. कधी घडलं नव्हतं अकलूजमध्ये असं. धवलदादा अख्ख्या भारतामध्ये असं एक नेतृत्व आहे की जे जाहीर चौकात रक्षाबंधनाच्या दिवशी उभा राहून हजारो महिला राखी बांधा येतात त्यांना. हजारो महिला दुसऱ्याच्या महिलेला बहीण मानणारे नेतृत्व आहे आमचं. अशा नेतृत्वाचं काय लोकांना काय पाहिजे असतं? संरक्षण, बहिणीला संरक्षण भाव देतो ना. गोरगरीब महिलांच्या मागे धवलदारासारखा भाव असेल तर त्यांना काय गरज आहे? नक्कीच आता